त्या परीक्षेला गावकाव असं नाव आहे. गावकाव. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 12वी नीट परीक्षा पद्धतीमध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे आणि विदेशी परीक्षा पद्धती आणि आपल्याकडील परीक्षा यामध्ये असलेलं अंतर त्यांनी आज बोलून दाखवलं. आपल्यात मुख्यतः तिथे लोकशाही नाही आणि आपल्याकडे ती आहे. तिथली राज्यव्यवस्था वेगळी आणि आपली वेगळी. परंतु तिथे शाळा झाल्यानंतर, 10वी झाल्यानंतर, शाळा झाल्यानंतर चीनमध्ये सगळी मुलं एक परीक्षा देतात. सगळी. त्या परीक्षेला गावकाव असं नाव आहे. गावकाव. भारतामध्ये नीटची परीक्षा 22,70,000 मुलांनी दिली. तर यावर्षी चीनमध्ये गावकाव नावाची परीक्षा दिली साधारण 1,33,50,000 मुलांनी. भारताच्या 6 पट. त्यात त्यांनी जे केलं ते आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये पल्लवी अय्यर यांनी दिलं आहे. त्याच्यात त्यांनी मुद्दे दिलेत. 6 मुद्दे महत्त्वाचे आहेत. प्रश्न एकाच हे जे प्रश्न आहेत त्याचे प्रश्न पत्रिका, प्रश्न एकाच ठिकाणी तयार केले, परंतु परीक्षा घेण्याची जबाबदारी प्रांतांवरती सोपवली. सर्वात महत्त्वाचा मुद्दा. हे आपल्याकडे जे काही केंद्रीय पद्धतीने जे चालू आहे, एका ठिकाणी पेपर त्यांनी केले आणि राज्यांना सांगितलं की तुम्ही कंडक्ट करा म्हणून. परीक्षा पेपर्स एखाद्या टॉप सिक्रेट प्रमाणे गुप्त ठेवले गेले. पेपर्स ने आण करत असलेल्या वाहनांवरती GPS द्वारे लक्ष ठेवले गेले. त्यांना पोलीस संरक्षण होतं. हाय सिक्युरिटी प्रेसमध्ये जिथे नोटा छापतात तसे पेपर्स छापले गेले. तितकीच सुरक्षा होती जिथे तिथला कचरा आणि ड्रेनेज व्यवस्थेवरतीही लक्ष होते. म्हणजे त्याच्यातनं कोणी बाहेर काढू देत पेपर वगैरे. ज्या शिक्षकांनी पेपर्स काढले होते, आता शेवटचा मुद्दा, ज्या शिक्षकांनी पेपर्स काढले होते त्यांना सुमारे महिनाभर एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं, कोणत्याही संपर्काशिवाय. सगळा देश त्या परीक्षेच्या आठवड्यात दक्ष होता. बांधकाम गंमत बघा तुम्ही. आपण म्हणतोय तिकडे काय हुकुमशाही आहे किंवा काय जे काय म्हणतोय आणि आमच्याकडे लोकशाही वगैरे, पण आमच्या मुलांनी कशा प्रकारे त्यांचं भविष्य उभं केलं पाहिजे आणि ही परीक्षा सर्वात महत्त्वाची आहे. सगळा देश त्या परीक्षेच्या आठवड्यात दक्ष होता. बांधकामं थांबवली होती सगळी, कारण मुलांना शांतता हवी म्हणून. वाहनांच्या हॉर्न्सवरती बंदी होती. मुलामुलींना वेळेवरती परीक्षा केंद्रावरती पोहोचता यावं म्हणून वाहतूक वळवली होती. पोलिसांनी स्वतः शटल सर्व्हिस सुरू केली होती. रस्त्यावरती उभे राहून स्वयंसेवकांनी मुलांना फुकट नेण्या आणायची सोय केली. पाणी पुरवलं, अगदी खाद्यपदार्थसुद्धा. म्हणजे हा एका परीक्षेसाठी सगळा देश उतरला होता. फक्त सरकार नव्हे. चीनमध्ये हुकुमशाही आहे, परंतु आम्ही गुणांची कदर करतो आणि सगळ्या गुणी मुलांना प्रगती करण्याची समान संधी आहे, हे यातून सांगत ते होते. नीटच्या परीक्षेमधनं आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत हे या देशाचं भविष्य आहे. इतर परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांचं हे आपल्या देशाचे भविष्य आहे. त्या मुलांकडे कोणत्याच लक्ष नाही. दरवर्षी पेपर फुटत आहेत. म्हणजे हे नीटचं आंदोलन ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला 2 पेपर फुटलेत. म्हणजे या शिक्षण पद्धतीवरती जर समजा कोणाचंही लक्ष केंद्रित नसेल, कोणी त्या गोष्टीला गांभीर्याने घेत नसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल मुलांनी चिडायचं नाही, मुलींनी चिडायचं नाही, तरुणांनी रागवायचं नाही, शिव्या द्यायच्या नाहीत. मग शिव्या द्यायचा अधिकार फक्त काय भाजपला आहे? लोकांच्या आया बहिणी काढण्याचा फक्त अधिकार भाजपला आहे? जर रास्त मागण्या करून पण जर समजा हे लक्ष देत नसतील, दुर्लक्ष करत असतील, काय करायचं लोकांनी? आणि म्हणून मी म्हटलं ना की ही सुरुवात आहे. नीट ही सुरुवात आहे. आता पुढे बघा काय काय गोष्टी होतील त्या. मी एका पत्रकार परिषदेमध्ये, मी माझ्या सभेमध्ये पण सांगितलं, माझ्या भाषणामध्ये पण सांगितलं होतं, हे प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या झालेल्या आहेत. आम्हाला पंतप्रधान व्हायचंय, मला पंतप्रधान व्हायचंय. त्याच्यामुळे त्या दिवशी मी जे सांगितलं ना की ज्या वेळेला तुम्ही समोरचे शत्रू ज्या वेळेला संपवतात त्यावेळेला शत्रू तुमच्यामध्ये निर्माण होतात आणि ते जगाचा इतिहास आहे. हा ती प्रोसेस भाजपमध्ये सुरू झालेली आहे ऑलरेडी. आता ती थांबू नाही शकत. माझं तर म्हणणं आहे ते बाकी सगळ्या गोष्टींवरती आपल्याला करता येईल. पहिल्यांदा कॉलेजची भूमिका काय आणि हे जे धंदेवाईक जे क्लासेस जे निर्माण झालेले आहेत ह्यांची हे हटणार की नाही हटणार? मला असं वाटतं सरकारचा कस पहिला इथे लागला पाहिजे. ह्यांच्या धंदेवाईकपणामुळेच या सगळ्या गोष्टी सुरू आहेत ना.
वर्तमानपत्रांना फुलपेज जाहिराती द्यायच्या, आमच्याकडे हे आलं आणि तो आला, असा आला, कसा आला? मग हेच पेपर फोडणार, ह्यांचेच कनेक्शन. मग मी पहिला नीटचा पेपर फुटला, बरोबर आहे, त्यावेळेला मी जर चुकत नसीन तर काहीतरी 25 लाख रुपये काहीतरी त्याची किंमत होती, बरोबर. आणि आत्ता जो फुटला त्याची 1.5 कोटी आहे. म्हणजे डॉलरचा रेट का वाढला हे कळलं आपल्याला. आणि हे सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत, सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत आणि कोणी कंट्रोल करत नाहीये. म्हणजे काय, म्हणजे सरकारमधले कोणी अडकलेत का त्याच्यामध्ये? लोक आहेत का कोणी ज्यांचा धंदा त्याच्यावरती अवलंबून आहे? मला या सगळ्या गोष्टींची उत्तर सरकारने द्यावीत. परंतु प्रश्न असा आहे ना सरकारचा, की सगळं आम्हालाच कळतं. यातनं ज्या दिवशी सरकार बाहेर येईल आणि ज्या दिवशी तज्ज्ञांशी ज्याला चर्चा करून त्याच्यातनं काहीतरी सोल्युशन येईल तेव्हाच होईल ना, त्याशिवाय कसं होईल? आज इथे प्रत्येकजण परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष करतोय. अनेक मध्यमवर्गीय लोक, कष्टकरी लोक आपल्या मुलांना सर्वोत्कृष्ट शिक्षण मिळवण्यासाठी आयुष्य खर्ची घालत आहेत. आजच्या काळात शिक्षण हे जगण्याचं साधन झालं आहे. परंतु याच शिक्षणावर भ्रष्टाचाराचं संकट आलं. याच शिक्षणावर पेपर घोटाळ्याची टोळ आली. कष्टणाऱ्या तरुणांच्या स्वप्नावर दुराचारी भांडवलदार अतिक्रमण करत आहेत आणि सरकार तमाशा पाहत आहे. हा रोष, हा विरोध जंतर मंतरवर दिसून आला. म्हणून इतर देशातील परीक्षा पद्धतीप्रमाणे आपल्या देशातील परीक्षा पद्धतीत सुधारणा का करू नये हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि तो रास्तच आहे.